ग्लासगो इथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी एकाच दिवशी भारताने 7 सुवर्ण पदकांची कमाई करत पदक तालिकेत मोठी झेप घेतली। शनिवारपर्यंत पदक तालिकेत 10व्या स्थानी असलेल्या भारताने शनिवारचा दिवस मावळत असताना थेट 4थ्या स्थानावर धडक मारली। या यशामागे भारतीय मुष्टियोद्ध्यांचा मोठा हात होता। भारताने या स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारासाठी 14 खेळाडूंचे पथक पाठवले होते। त्यापैकी तब्बल 10 खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक दिली आणि त्या 10 पैकी 7 खेळाडूंनी गोल्डन पंच मारत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली। उर्वरित 3 खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात एकाच स्पर्धेत 7 सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी करत भारताने नवा विक्रम प्रस्थापित केला। याआधी हा विक्रम इंग्लंडच्या नावे होता। इंग्लंडने एकाच स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात 6 सुवर्ण पदके पटकावली होती। तो विक्रम भारतीय मुष्टियोद्ध्यांनी मोडीत काढलाय। यासोबतच भारताने आपल्या कामगिरीतही मोठी सुधारणा केली। याआधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी कमाल 3 सुवर्ण पदके प्राप्त केली होती। भारताला जिच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती ती ऑलिम्पिक पदक विजेती लवलीना बोर्गोहेन अंतिम लढतीत पराभूत झाली नसती तर हा विक्रम अधिकच उजळला असता। भारतातील सर्वाधिक प्रतिभाशाली मुष्टियोद्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो जादूमणी सिंग देखील अंतिम फेरीत पराभूत झाला। इतर क्रीडा प्रकारांपैकी भालाफेकमध्येही भारताला थोडी निराशा पत्करावी लागली। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला देखील रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय। थोड्या फार निराशाजनक कामगिरीचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंसाठी ही स्पर्धा चांगलीच यशस्वी ठरली असे म्हणता येईल। यावेळी या स्पर्धेत भारताला हमखास सुवर्ण पदक मिळवून देतील अशा अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश नव्हता। त्या पृष्ठभूमीवर भारतीय खेळाडूंनी मिळवलेले यश दिमागदारच म्हणावे लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।